Welcome to the last land of India. This is Dhanushkodi. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण निघालोय धनुषकोडीसाठी. असं समजलं की धनुषकोडी ओपन झाली आहे, तर जाऊन बघू तिथे. जर ओपन असेल तर चांगलाच काय, कारण की आपण त्याचसाठी आलो इथे. एवढ्या लांबून ट्रॅव्हल करून आपण त्यासाठीच आलो आहे, कारण की धनुषकोडी हा इंडियाचा लास्टचा रस्ता आहे, जो तिथनं पुढे श्रीलंका चालू होते, काहीतरी 18 किलोमीटर अंतरावर. तर आपल्याला तेच बघण्यासाठी जायचं आहे धनुषकोडीला, जो राम सेतू म्हणून ओळखला जातो. तर गाड्या पण साफ करून बॅगी बांधून घेतल्यात, कारण की खूप गाड्या घाण झाल्या होत्या. पाऊस पेटला, पाण्यामुळे खूप घाण, एकदम अशा म्हणजे घाणच झाल्या होत्या. तर आता आम्ही निघालो आहे धनुषकोडीसाठी. चेकआउट केलं आहे, धनुषकोडीला जायला निघालो आहे. तर चला आपण बघू. जर चालू असला आणि आपले नशीब चांगले असले तर नक्कीच बघायला भेटेल, आणि तिथेच जाऊन आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो. तर चला निघूया धनुषकोडीसाठी. चला, गाडी पण चालू करून घेतली आहे आणि आपण हॉटेल सोडतोय आणि आपण आता जातोय. मला तर वाटतं तो पांबन ब्रिज आहे त्याच्या इकडे धनुषकोडी होते, आपण नंतर जाणार आहोत असं मला तो वाटायला लागला. पांबन ब्रिज आलेलं आहे आणि काल पण आपण इथं आलो होतो, पण फोटो काढायला नव्हता भेटला. याच्या आपण आत्ता आलोय. पूर्ण समुद्र लांब-लांबपर्यंत नजर जाते, तिथपर्यंत फक्त पाणीच पाणी दिसतंय. ते काल आपण इथं आलो होतो, खूप पाऊस होता. आपल्या मागच्या व्हिडिओ तुम्हाला दिसला पण असेल, खूपच पाऊस होता. नव्हता फोटो काढायला जमत, नव्हती व्हिडिओ काढायला जमत. खरं म्हणजे उभं तर राहता नव्हतं तितक्या पाण्यात. त्यामुळे आपण आत्ता आलोय. बोलो इतक्या लांब आलोय तर एक इंडिक्स बनची आहे ना ब्रो. तर चला फायनली पोहोचलो आपण इथे. आता गाड्या लावू बाजूला आणि मग फोटो काढून निघू डायरेक्ट आपण राम सेतू बघायला, जो आहे धनुषकोडी या नावाने फेमस. तर ते बघण्यासाठी आपण जाऊ. हा बघा ब्रिज, हा इकडनं ट्रेन येते, ट्रेनचा ब्रिज येतो आणि पूर्ण समुद्र आहे. खूप लांब पर्यंत ब्रिज आहे. पाणी बघा किती निला आहे. काल जो पाऊस होता त्याच्याने तर असं वाटत होता ते इथे उभा पण नाही राहावा, इतका बेकार वातावरण होता काल. आणि आज बघा एकदम शांत. तर चला फोटो काढून घेऊ, कारण की आपल्याला लेट होतोय. आपल्याला जायचं आहे धनुषकोडीसाठी, जो इथनं काहीतरी 25 ते 30 किलोमीटर आहे पुढे. मित्रांनो ट्रेन पण आली आहे बघा. ह्या ब्रिज वरनं ट्रेन जाताना बघितली. तर हा बघा किती लांब आहे ब्रिज, खूपच लांब आहे. पूर्ण समुद्र आहे. खाली पाऊस बघा, काल पाणी इतका होता तर खाली बघवत नव्हता. आज एकदम निला समुद्र दिसतोय, एकदम मस्त वाटतंय बघायला. आणि हे बघून आपण निघणार आहोत धनुषकोडी बघायला, जी इथनं 25 ते 30 किलोमीटर पुढे. तर चला आता फोटो काढून घेतो आणि मग निघतो धनुषकोडीसाठी. चला तर फोटो काढून झाले आपले आणि आता आपण निघतोय धनुषकोडीसाठी, डायरेक्ट धनुषकोडीसाठी. पोलीसवाले पण आलेत, गाड्या थांबून नाही देत, तिकडे पुढे आहेत पोलीसवाले. तर चला धनुषकोडीसाठी चलो. आता आपण रामेश्वरम मध्ये आहोत आणि जिथे आपण राहिलो होतो तिथे तरी 5 ते 6 किलोमीटर अंतरावरच आहे रामेश्वरम. तर आता आपण रामेश्वरमच्या आतमध्ये चाललो आहे, या मेन सिटीच्या आतमध्ये. लागतं काय ऑफिस तर तिथंच नाही, पण आहे आज तो ठीक आहे. एवढी काल होती ना, कमी
त्याच्यापेक्षा डबल ट्रिपल पब्लिक आज आहे. आणि कालचा जो दर्शन झालाय ना, बरं 45 वर्ष झालंय शेलाने येण्याचा. आणि धनेश्वरी राहिली ती फक्त 22 किलोमीटर इथनं. त्याला आपण धनेश्वरीला निघलो. जसं जसं जमतंय जसं आपण करत राहू. धनेश्वर हे काहीतरी नवीनच होतं. एकदम नवीन होतं. आपल्या इथे कोणाची डेट झाली तर एकदम शांत आणि गपगप राहून नेतात. इथे वाजवत गाजवत नेतात. फक्त पिक्चर मध्ये आणि याच्यातच बघलेलं, आज समोर बघितलं ना. हा 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 काय वारा असतो. हा समुद्र बघा पूर्ण लासव वनवर करून येतात. आणि या जायचं बघा एकदम शांत. एकदम शांत मध्ये नाहीच एकदम शांत बसत रमदान ह्या साईडला बघा दिसतोय तुम्हाला. दिसतच असेल. आणि ते बघा फायनली आपण इंडियाच्या लास्टच्या स्टॉपवर आलो. रस्ता संपतोय. इथनं पुढे 9 किलोमीटरवर आहे श्रीलंका. जो बघा धनेश्वरी लास्ट स्टॉप. आणि जो बघितलेलं स्वप्न आज पूर्ण झालंय. धनेश्वरीला आम्ही बाईक घेऊन आलो. आणि ते बघा चौथे स्टॉप. फायनली आपण बघतोय जे स्वप्नात बघितलं होतं ते आज रिअल बघतोय. धनेश्वरी शेवटचा रस्ता भारताचा. इथं पुढे चालू होती ती श्रीलंका. पब्लिक आहे. तर आपलं नशीब चांगले होते. त्यामुळे आपल्याला इथे यायला भेटलंय. धनेश्वरी बघायला भेटली कारण की कालपर्यंत धनेश्वरी पूर्ण बंद होती, जी आज ओपन झाली आहे. आतमध्ये बाईकला परमिशन नाहीये, सो बाईक इथेच लावावी लागेल. मित्रांनो, जो बघितलेला होता स्वप्न बाईक घेऊन येण्याचा धनुषकोडीला, तो आज पूर्ण आलाय. तर मागच्या इथल्या धनुषकोडी आणि इथे भारताचा रस्ता एंड होतोय आणि पुढे चालू होते ते श्रीलंका. तर चला आलोय तर तिकडे जाऊन पण फोटो काढू आणि फिरून येऊ जरा, कारण की बाईक न्यायला आतमध्ये परमिशन नाहीये. आणि फायनली आम्ही पोहोचलोय धनुषकोडीला. कालपर्यंत वाटत होता नव्हता, म्हणजे असं पाऊस नाही जाणार, पण पाऊस गेलाय. आणि जसं पाऊस गेलाय इथे धनुषकोडी ओपन झाली. बघू शकतो मी पब्लिक, खूप पब्लिक आहे. माझ्या मागण पण येतोय, चालत येते, फुल क्राऊड आहे. सर्वजण इथे फोटो काढण्यासाठी येतात. तर चला आपण पण तेच करून घेऊ. मित्रांनो, फक्त व्ह्यू बघून घ्या कसं वाटतंय. हा आहे धनुषकोडीचा व्ह्यू. 2 समुद्र एकदम जॉईन झालेत. आणि इकडे पुढे श्रीलंका ही 18 किलोमीटर लांब आहे. खाली बसलो आपण, फोटो काढून झालेत. ह्या बघा शेल्डनचा अजून फोटो काढायचे बाकी आहेत. जसं शिप पब्लिक वाढत चालले. आणि हा बघा, तर फायनली आम्ही आलो धनुषकोडीला. मित्रांनो चला, धनुषकोडीवरनं फायनली आपण निघालोय. The sun is out, won't go
touch the sky, feeling bolder.